करू नको. नाही नाही करत आहे. तेलात कसं बनवते? हाय एव्हरीवन, वेलकम टू माय न्यू अनदर व्लॉग. तर मित्रांनो, आजचा व्लॉग माहीत नाही कशाबद्दल होणार आहे, तरी पण तुम्हाला सांगू इच्छितो की आत्ता सकाळचे 9:30 वाजले होते आणि मी एकदम फ्रेश झालो, आंघोळ वगैरे केली, फ्रेश झालो. चाय वगैरे घ्यायचा राहिला तर थोड्या वेळ मी चाय वगैरे पण घेईल आणि थोडंसं दुकानात पण जायचं, थोडंसं काही सामान वगैरे आणायचं होतं. जे आज मंगळवार आहे आणि लक्ष्मीपूजन वगैरे काय म्हणतात ते आहे, तर आम्ही तिकडं पण जाऊ. आणि जे ओटी वगैरे असतात ना, तर तुम्हाला माहीतच असेल, कारण प्रत्येक ठिकाणी अशी परिस्थिती म्हणजे काहीतरी वेगळं बोलतात, ते मला आठवत नाही आहे. तरी पण चला बघूया आपण संध्याकाळी. सध्या माझी मावशी तिकडं बाहेर गेली सामान आणायला देवीचं, आणि काय काय आणणार ते माहीत नाही. ते ओटी जे सामान असतात ना देवीसमोर ठेवतात ते आणायला गेलेले. तर बघूया आपण, लवकरच येणार आहे. आणि तुम्हाला एक सांगायचं होतं, ते बघून घ्या, मी तुम्हाला दाखवतो आमच्या दारू पिण्याचे दुष्परिणाम. कशावर? याच्यावर माहित नाही. बघ गरम केले पैसे ना. मस्त झाली भाजी. असा घेवडा बनवायचा ना. मग तू सांग ना. मसाल्यात असा घेवडा बनवायचा, बटाट घेवडा आणि सुक्का बनवायचा, रस्सा बनवायचा नाही, चवीला चांगला. तर इकडं आजी स्वयंपाक करत आहे. आता तांदूळाची भाकर, ते तुम्हाला दाखवतो तांदूळाची भाकर कशी करायला लागते. मी लाटून करते. लाटून करतो म्हणते. लाटून करायच्या, चपात्यासारख्या होतात. तांदूळाचं पीठ बघू. आपली करिश्मा बेबी काय करत आहे. गेली नाही? मग निघ लवकर. हिचा पेपर आहे आता 12 वाजता. 12 ते 3 आहे ना. 12 ते 3 पेपर आहे. सगळी तयारी झाली. हॉल तिकीट राहिलं वाटते. हॉल तिकीट पुढच्या महिन्यात भेटणार. बिचारी. बघ भाकरी कशा करते. लाटून लाटून बनवलं तर हात नाही दुखत. असं आहे ते नाही. टेन्शन नसते कोण्या गोष्टीचा. हातावरची भाकर नाही. अशा बनवा का 10 माणसं जेवायला बसले तरी पुरती भाकरी. एवढी मोठी भाकर. तर बघून घ्या कशी भाकर वगैरे करायला लागते तांदूळची, म्हणजे चपाती सारखंच पण पातळ करावं लागते. तेव्हा खायला मग जरा मज्जा वाटते. ठीक आहे. तर बघूया आपण बाहेर काय चालू आहे नक्की. हे बा आली मावशी पण आली आणि काय घेऊन आली बघा. तिला फोन केला तर तिला म्हटलं मातीचे तवे आले. ती बोलली घे, एक केवढ्याचा आहे. 50 रुपयाचा. स्टँड पण आहे तर घे बोलली. हे घेतलाय. कितीचा आहे? 50 रुपये. आणि ते हे 500 रुपये. 550 रुपये घालवले. 550 रुपये घालवले बा. चेहरा उतरला. आत्ताच गेले. तोच मोप घेतला त्याच्यात डुबवला. शिकून घ्या रे बाबा सगळ्यांनी. हे बघ आता त्याचा डुबको
हे बघ हे बघ घर पुसण्याची नवीन टेक्निक काढली आता. असं नाचू नको. हे असं शिकवा लागते. ए तुला नाही माहित, तू नवीन आहेस. नाही आता नवीन टेक्निक अजून. हे बघ याला म्हणता घर पुसणं साफसफाई करणं. ये 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 तुझीच कमी होती एक. तर मित्रांनो खूप उशीर झाला, 4 वाजले होते. आणि कसं मंगळवार आहे, देवीचं पूजन वगैरे आहे, त्याच्यामुळे सगळी साफसफाई वगैरे करून घ्यायला लागते. तुम्हाला माहीतच असेल. माझ्या घरच्या डोकरी म्हणजे माझी आजी नाचून नाचून आज साफसफाई करायला लागली. आज कुठलं मूड झालंय काय माहिती. तर मित्रांनो तुम्ही बघितलं असाल इकडं कशी साफसफाई चालू आहे. आणि मंगळवार आहे, लक्ष्मीपूजन असलं त्यामुळं लवकर साफसफाई वगैरे केले. केळीची पानं सुद्धा आणले होते आणि दाखवतो तुम्हाला केळीची पानं. केळीचे पानं आणलेले हे बघा, बघितलं असाल केळीचे पानं है ना. बोरं आणले तर खाण्यासाठी तसेच ठेवले तर लागेल तो बघू. तर आणलेलं सगळं. आणि हे बघ इकडं साफसफाई चालू आहे. हे बघ थकली बिचारी. आणि आमची करिश्मा भांडे घासा लागली. चुडेल दिसत आहे आज. तर मित्रांनो लक्ष्मीपूजनच्या वेळेस बघूया आपण. आता खूप उशीर झालेला आहे, तयारी करायला पण वेळ म्हणजे थोडासा वेळ लागणारच आहे. तरी लवकरच आम्ही सगळं तयारी करून तुम्हाला लवकरच दाखवू. तर मित्रांनो आमची पूर्ण तयारी झालेली आहे. मेघबन एकदम फ्रेश झालेला आहे, तुम्ही बघू शकता नेहमीच. आणि जे काय सामान होतं पूजेचं ते पण तयार केलेलं होतं. आणि आता आम्ही निघू थोड्या वेळात. कारण तुम्हाला दाखवतो सगळ्यात पहिलं तर पूजेचं सामान काय काय आणलं होतं मावशीने. कारण ती बाहेर गेली होती, तुम्हाला तसंच मी पहिल्यांदाच सांगितलं होतं की पूजेचं सामान होतं ते आणायला गेली होती. तर काय आणलं ते पण तुम्हाला दाखवतो. आता कुठं जाणार आहे, कुठल्या मंदिरात, मरुआई मंदिर आहे इथं जवळच. तर आम्ही तिथं जाऊ, तिकडंच पूजन वगैरे करू आणि मग तिकडनं घरी येऊ. तर बघून घ्या मित्रांनो पूजेचं सामान कसं घेतलं आहे सगळं आम्ही. आणि इकडं हळद कुंकू वगैरे सगळं घेतलं. इकडं पूजेचं सामान, नारळ वगैरे. आणि आम्ही निघालो. ए चल. हे बघ आमचं सगळं झालं, आम्ही निघालो होता. आमची झालेली तयारी आणि आम्ही निघालो आता थोड्या वेळात. सगळं निघून हिची पण झाली तयारी. आणि हे चल झालं, चला आमची तयारी झाली, आम्ही निघालो आता थोडं लगेच. चल. तर बघू शकता आम्ही तिसाई मरुआई मंदिराजवळ आलेला आहे. आणि तुम्हाला आतमध्ये पण दाखवतो कसं पूजन वगैरे होतं, काय केलं जाते काय नाही ते पण तुम्हाला दाखवू शकतो. आणि लवकरच आम्ही भेटूया लवकर नवीन व्हिडिओमध्ये. कारण सध्या तर तुम्हाला समोरच दाखवतो. तिसाई मरुआई मंदिर आलेलं आहे आम्ही. आणि इकडं हा नवीन मोठं मंदिर चालू आहे, म्हणजे एकच आहे तेवढंच आहे, बांधकाम नवीन करत आहेत नवीन ठिकाणी. ठीक आहे, ते आलो आहे मंदिरात. हे आपलं तिसाई मरुआई मंदिर. नसला तरी आणला ना सोबत. तिसाई मरुआई मंदिरचं जिथं गेलो आपण तिथलं दर्शन झालं होतं. आणि ते गावदेवी गावदेवीच ना. तर इथलं पण दर्शन वगैरे घेऊ आणि नंतर मग घरी जाऊ. ठीक आहे. तर इथं आरती वगैरे सगळं करून नंतर घरी जाऊया, कारण घरच्या पण देवीचं राहिलेलं आहे.
हाच दिला. मागच्या मंगळवारी घरी कुठं होतो मी, आम्हाला घेतली ना. तिचंही मोरवाईचं दर्शन वगैरे झालं, आरती वगैरे झाली आणि इकडं गावदेवी. तर इथं पण आलो, कारण इथं पण जाणं गरजेचं असते. तर लवकरच यांची तयारी वगैरे झाली की आपण घरी जाऊया, कारण घरच्या देवीचं पण राहिलेलं आहे. तर त्यांचं पण लवकर झालं पाहिजे, कारण 6च्या अगोदरच सगळं उरकावं लागतं. चला ठीक आहे. तर मित्रांनो, आम्ही लक्ष्मीपूजन वगैरे करून आलो तिकडनं. म्हणजे थोडासा वेळ झाला होता आणि इकडं टाईम पण खूप झाला होता. तर मी आता लाईट गेल्यामुळं मीच आता शेतावर आहे. आणि शेतामध्ये तुम्हाला दिसत असेल, म्हणजे शेत म्हणजे वावर झालं, कारण काही भाषेने कोणी वावर म्हणतात, कोणी शेत बोलतात. तर त्याच्यामुळं मी काही इकडं बाहेर आलेलं आहे. तर घरची पण लाईट गेली. तर मित्रांनो, तुम्हाला एक सांगू इच्छितो. तसं तर मला सांगायचं नाही वाटत आहे, तरी पण सांगतो. आजचा जो व्लॉग झाला होता ना मेन, ते नक्की मला माहीत नव्हतं कशाबद्दल होणार होतं. तरी पण मी तुम्हाला सांगितलं, तर मला तर नक्की माहीत नव्हतं. पण आज जो व्लॉग झाला ना, कारण तेच होतं की आम्ही तिसाई मोरवाईच्या मंदिरात गेलो. कारण जास्त दूर नाही, तर थोडंफार दुरीवर असल्यामुळं जास्त वेळ लागला नाही. तर मित्रांनो, तुम्हाला जर तिसाई मोरवाईचं दर्शन घ्यायचं वाटलं तर प्रत्येक ठिकाणी त्यांचे उपस्थित मंदिर असतातच, तिकडं जावा, दर्शन घ्यावा, तुम्हाला चांगलं वाटेल. तर मित्रांनो, आजचा व्लॉग तुम्हाला कसा आवडला तर कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तिसाई मोरबद्दल तुमचं काय मान्यता आहे ते पण आम्हाला कमेंटमध्ये सांगा. तर आजच्या ब्लॉगला एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा. आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ ना तुम्ही शेअर करा, कारण तुमच्यासाठी सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट असतं. ठीक आहे, तिसाई मोरवाई मंदिर म्हटलं ना की इतकी गर्दी असते ना, ते या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही. ठीक आहे मित्रांनो, तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टेक केअर, बाय बाय.